बाहेर येतो. साप आला आणि पाण्यात त्याने डुबकी मारली, गेला वर. जय शिवराय, शुभ सकाळ. सुरई गावामध्ये सकाळी सकाळीच एक साप पकडण्याचा कॉल होता आणि बराचसा हा सामान बाहेर काढल्यानंतर साप आपण बघू शकता या ठिकाणी. हा बघा, ही जी प्लेट आहे याच्या खाली आहे आणि कॉल होता जगन्नाथ मधुकर पाटील दादांचा. मीनाबाईला साप दिसलेला, आल्यानंतर त्यांनी दाखवला. साप लगेच आपल्याला दिसला आणि आपण बघू शकतो साप जो आहे हा जो पिरा आपण बोलतो ना, तर या ठिकाणी साप लपून बसले. साप जो आहे धामण आहे. कसं आहे बघा, तर खूप मोठा आणि लांब असा 8 ते 9 फूट लांबीचा साप आहे बघा. साप आता बाहेर काढतो मी. काठीशी त्याला काय करा जरा. धामण साप खूप मोठा आहे, 8-9 फूट लांबीच आहे. तब्येत थोडीशी वीक आहे, म्हणजे याची वाढ पूर्ण झालेली आहे, अधिकतम लांबीमध्ये आहे आणि त्रिकोणी शरीर झाला म्हणजे तो वाईस. थांब जरा शांत होते त्याला. साप हा वयस्कर आहे मित्रांनो, कारण आपण त्याच्या तब्येतीवरून बघू शकतो. कारण सुदृढ जो साप असतो त्याची बॉडी एकदम फिट असते आणि पाठीवरून तो त्रिकोणी न दिसता असा गोल असतो. तर हा साप पकडण्यासाठी माझ्यासोबत होतं महेश पाटील, जगन्नाथ दादा आणि मीनाबाई. तर सुरईचं ही लोकेशन आहे आणि साप खूप मोठाच आहे बघा. ओम नमः शिवाय. शुभ सकाळ. सकाळी सकाळीच एक धामण जातीचा बिनविषारी साप आपण सोडतोय आणि तर पोहताना तुम्ही बघाल आता. हा बघा साप बाहेर येतो. साप आला आणि पाण्यात त्याने डुबकी मारली, गेला वर. साईडने जातोय, परत एकदा पाण्यात जाईल तो त्या ठिकाणी गेल्यावर. हा बघा, हा साप जो आहे मित्रांनो वयस्कर साप आहे आणि त्याची सेट त्रिकोणी झाली याच्यावरून आपण समजू शकतो. पूर्ण वाढ ते झालेली आहे आणि तो आता उतारवयात आहे आणि पाण्यातून बाहेर तो वरती चढतोय. तो धामण जातीचा खूप मोठा साप आहे, ज्याला आपल्या या ग्रामीण भागामध्ये अधलवाट म्हणून ओळखली जाते. काही ठिकाणी हा साप घोडा पछाड म्हणून ओळखला जातो. हा साप खास करून उंदीर खातो आणि उंदीर खाऊन खूप मोठा होतो आणि आपल्या शेतकऱ्यांचा देखील खूप म्हणजे मित्र म्हणायला लागेल, कारण उंदरांपासून शेतीला त्रास असतो किंवा माणसांना. तर हा साप नक्कीच उंदीर खाऊन आपली मदत करत असतो. सुरईचं हे तलाव आहे आणि पाठीमागे लोढाच्या बिल्डिंग्स गावाकडे आक्रमण करत आहेत, हळूहळू गावापर्यंत पोचत आहेत. आणि हा आहे बांधणा, ज्याचा रूप रंग बदलत चालला आहे. सगळी झाडं झुडपं तुटत आहेत आणि बिल्डिंग वाढत आहेत. तर या ठिकाणी साप आता लपून असेल, थोडा वेळ लागतो, रिलॅक्स होईल आणि त्याच्या ठिकाणी जाईल. ठीक आहे, धन्यवाद. उद्या 19 फेब्रुवारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि जयंतीनिमित्त हे आयोजन आहे, मंडपचं काम चालू आहे. तर नक्कीच कार्यक्रम आपला खूप मोठा आणि जबरदस्त होईल याच्यात शंका नाही, कारण तयारी एकदम जोरदार चालू आहे.